मुंबई गोवा महामार्गावर खोपी फाटा या ठिकाणी भीषण अपघात झाला। रेल्वेचं काम करणाऱ्या ठेकेदाराच्या डंपरने खेडहून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या होंडा युनिकॉर्न या दुचाकीला अक्षरशः चिरडलंय। या अपघातात दुचाकीस्वार अरुण रामदुलार जयस्वाल या 37 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार हा इसम सातपूर नाशिक येथील रहिवासी असून तो मेडिकल क्षेत्रात MR म्हणून काम करत असल्याचं समजतंय। आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अरुण जयस्वाल हा खेड ते चिपळूण असा आपल्या दुचाकीने प्रवास करत होता। खोपी फाटा या ठिकाणी रेल्वेचं काम करणाऱ्या ठेकेदाराचा डंपर अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला वळला। यावेळी दुचाकीवरून डंपर गेला। दुचाकी डंपरच्या मधोमध अडकली। अपघाताचे वृत्त समजताच खोपी फाटा वेरळ या ठिकाणचे लोक मदतीला धावले, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं। स्वामी नरेंद्र महाराज संस्थान भरणे येथील रुग्णवाहिकेने जयस्वाल याला कळवणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं। Thank you.